अमर रहे अमर रहे। बोला हर 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 हर। रात्रोदिन 9 डिसेंबर 1912 सालची आई दुर्गाबाईच्या पोटी वाघ जन्माला आला। माथेरानच्या रानात वाघ जन्माला आला। त्या वाघाच्या वडिलांचे नाव होते लक्ष्मण आणि त्या वाघाचे नाव ठेवले विठ्ठल। नमस्कार मित्रांनो, मी दीपक आपले सर्वांचे नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करतोय। आजचा दिवस आमच्या मानवलीकरांसाठी खूप खास आहे, कारण आज आहे क्रांती दिवस। या दिवशी सर्व क्रांतिकारकांचे त्याचप्रमाणे ज्या वीर हुतात्म्यांनी आपल्या देशासाठी बलिदान केले त्या वीर हुतात्म्यांच्या कार्याचे स्मरण या दिवशी होणार आहे। तर मित्रांनो, खूप सारं या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। हा ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत पहा। चला मग आजचा ब्लॉग सुरू करूया। त्यानंतर मी आदरणीय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते आजचा हा पुष्पहार अर्पण होतोय। मी सन्माननीय साहेबांना विनंती करतो की आपण नववर्ष क्रांती दिन या क्रांती लढ्याचे या मानवली गावचे अमर रहे अमर रहे। त्यानंतर मी आमदार साहेबांना विनंती करतो की आपण दीप पुष्प या ठिकाणी समर्पित करावं। आदरणीय आमदार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी धन्यवाद साहेब। आपण तोजी पेरणे साहेब यांच्या हस्तेही या ठिकाणी पुष्पहार अर्पण झालेला आहे। या ठिकाणी हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण केलं जातो। त्याचप्रमाणे हुतात्म्यांचे वारसदार आदरणीय आमचे बाबा शरददादा भगत यांना विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावा। त्यानंतर या ठिकाणी पंचायत समितीचे विद्यमान गट शिक्षण गट विकास अधिकारी नंदाळे साहेब यांना विनंती की आपण स्मारकाच्या स्मारक पाठीस पुष्पहार अर्पण करतील। गट शिक्षण अधिकारी आदरणीय खैरे साहेब यांना विनंती, या ठिकाणी हे पुष्पहार अर्पण झाल्यानंतर श्रद्धांजली होईल। त्यानंतर पुढील कार्यक्रम असेल याची उपस्थिती नोंद घ्यावी। या ठिकाणी आदरणीय डामसे साहेब यांना विनंती की आपण पुष्पहार अर्पण करण्यासाठी स्मारक सभागृहामध्ये यावं। त्यानंतर वारसवाडी काकांचे सुपुत्र मी शेखरजी वारसवाडी साहेब यांना विनंती करतो की आपण क्रांतीवीर फुलत मास्तर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावं। त्यानंतर हरिभाऊ भरसावले काकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील आमचे काका शरददादा भगत यांना विनंती आपण दादा पुढे यावं। आपल्या शुभास्ती या ठिकाणी
हरिभाऊ घडसोळी काका यांच्या प्रत्यक्ष पुष्पहार अर्पण केला जातो. त्यानंतर माजी सभापती आदित्य पाटील साहेब यांना विनंती की त्यांची संकल्पना ह्या स्मारकाची होती या रंगोली साहेब यांच्या प्रतिनिधी पुष्पहार अर्पण करतील. आदरणीय माजी सभापती तसेच हुतात्मा स्मारक समितीचे खजिनदार आदित्य पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी. धन्यवाद. यानंतर मान्यवर विनंती गवळी शिला फलकाचा उद्घाटन होतो. जोरदार टाळ्या प्रत्येकाने या ठिकाणी घ्यायच्या आहेत. अतिशय चांगली संकल्पना या ठिकाणी साहेबांच्या आणि सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होते. मी शिलाफलकास पुष्पहार अर्पण करावा अशी मी विनंती करतो. त्याचप्रमाणे रामू हरी गवळी, गोपाल हरी गवळी, मालू हरी गवळी सन्मान राखला जाईल. आपल्याकडनं असलेली एक विचारधारा प्रत्येकापर्यंत पोहोचली जाईल. कार्य करत असताना त्या कार्याची दखल घेणं, ते कार्य सिद्धीस नेणं हा कर्जत खालापूर मतदारसंघाचा हा प्रत्येक टप्प्यातील प्रत्येक क्षेत्रातील विकासाचा झंझावात आग्रही असलेले व्यक्ती फक्त सामाजिक राजकीय क्षेत्रातील त्यांच्या समेत असलेले सर्व क्षेत्रातील मान्यवरांना विनंती करतो हा शुभ सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करावा. भारत माता की वंदे अमर रहे अमर रहे. 1942च्या क्रांतीचा, नववर्ष क्रांतीचा, आदिवासी दिनाचा धन्यवाद साहेब. गेल्या वर्षी आपण आदिवासी दिनाचा भूमिपूजन सोहळा केला होता. ह्या वर्षीचा मान आज आम्हाला. आज कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात येतो. अरे प्रवीण बाद झालं इकडे बघ ना जरा. गणपती बाप्पा जय भवानी. विनंती असेल की क्रमवारी सर्वांनी श्रीफळ वाढवावं. अमरजी मिसाल असतील, स्मारक समितीचे अध्यक्ष बबलू बाबा असतील, त्याचप्रमाणे माजी तंटामुक्तीचे विद्यमान अध्यक्ष रमेशजी पाटील असतील, त्याच समवेत असलेले प्रसादजी थोरवे साहेब असतील, पंच समितीचे सर्व सहकारी जोशीताई असतील आमच्या, त्याचप्रमाणे संतोषजी पेरणे साहेब असतील, विद्यमान व सामाजिक राजकीय क्षेत्रातून आलेल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते एक श्रीफळ परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याची संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरणीय आमचे राजेश दादा भगत असतील या सर्वांनाच विनंती की आपण श्रीफळ वाढवावं आणि हाचा पुढचा कार्यक्रम या ठिकाणी आपण एक दिमाखात घेतो. ही संकल्पना घेऊन या ठिकाणावर आपण रजा घेतो. पुढील कार्यक्रम हा हातात आहे आणि तो कोदलीचा स्पर्श या जमिनीला झाल्यानंतर फाउंडेशन तयार होतो. ही संकल्पना अंमलात आणली जाते साहेबांच्या शुभ हस्ते ह्या ठिकाणी. बोला हर 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 हर. धन्यवाद. कार्य स्थितीत जावं. मित्रांनो, आता भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला आहे. आता पुढील कार्यक्रमासाठी आपण हॉलमध्ये जाणार आहोत. चला मग, सर्व मंडळी चाललेले आहे, आपण सुद्धा जाऊया. हे पहा, सुंदर दृश्य असे मस्त चहूबाजूने झाडे लावलेली आहेत. मित्रांनो, या ठिकाणी स्मारकाची डेव्हलपमेंट कशी करावी याची बैठक चाललेली आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आमदार साहेब सुद्धा आहेत आणि मान्यवर व्यक्ती सुद्धा आहेत. त्यांची चर्चा चाललेली आहे की स्मारकाला कशा प्रकारे सुंदर करावे, कशा प्रकारे डेव्हलप करावे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती की सन्माननीय आमदार साहेब यांचं शुभ आगमन होतो. सर्वांनी टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत करायचं आहे. वेलकम सर. आपलं व्यापाराच्या निमित्ताने ब्रिटिश भारतात आले. बघता बघता संपूर्ण भारत गुलाम बनविले. राजकीय सत्ता ओळखून लावून
आपलं वर्चस्व निर्माण केलं, बंधुत्व आणि भीती असणारी नष्ट केली. याच पार्श्वभूमीवर 9 ऑगस्ट 1942 ला नवक्रांतीचा सूर्य तेजवला. गांधीजींनी दिला छोडो भारत या मरेंगे हे क्रांतीज्योत पेटली. सलोखी पलोखी करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला हद्दपार करण्याची जी भूमिका क्रांतीवीरांना घेतली, त्या भूमिकेला 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने मानवंदनाचं स्मरण रायगड जिल्हा परिषद शाळा मानवली. आणि आताच जीपी मध्ये जो साहेब ठराव पास झाला तो म्हणजे वीर हुतात्मा हिराजी पाटील रायगड जिल्हा परिषद शाळा मानवली. हे लवकरच नामकरण आपल्या हातातील पाठीचा शिलान्यास व 1000 लोक बसतील असा भव्य दिव्य सभागृह या ठिकाणी पुढचा कार्यक्रम त्या ठिकाणी जोरदार टाळ्या या ठिकाणी आमदार साहेबांसाठी संकल्पना करावी ती अंमलात आणावी हे ध्येय वाक्य आणि शिवभक्त म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो असे आमचे तडफदार आणि कर्तव्यदक्ष आमदार साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. संविधानामध्ये बाबांनी आपल्या शेतीचा तुकडा ह्या स्मारकासाठी दिलेला आहे. बाबांचं या ठिकाणी जोरदार टाळ्याने या ठिकाणी स्वागत करायचंय. त्यानंतर पुढील वादनदार, त्यानंतर जोरदार टाळ्या सर्वांना. त्यानंतर पुढील वादनदार रमेश बळीराम गवळी यांना विनंती. मी युवा प्रतिभाशाली नेतृत्व पंचायत समिती नितीनजी धुळे यांना विनंती आपण पुढे यावं. पंचायत समिती वीर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या वारसाचा होतो, त्यानंतर क्रांतीवीरांचा घेतला जातो याची सर्वांना कल्पना असावी. त्यानंतर श्रीमती लीलाबाई पांडुरंग तरे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. प्रत्येक वेगळी या मानवी असेल किंवा पंचक्रोशीत असेल प्रत्येक गोष्टीची पूर्तता करण्याची सक्षम नेतृत्व म्हणजे आमचे खैरे साहेब. धन्यवाद साहेब. पदाचा दर्जा कसा असतो ते त्यांनी दाखवलं. ते माजी सभापती आदरणीय अमरजी मिसाळ साहेब यांचे शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातो. धन्यवाद साहेब. त्यानंतर प्रामुख्याने साहेबांनी 2 जानेवारी या भूमिदानाचं कार्य बाबांनी केलेलं आहे. साहेबांच्या हस्ते त्यांचा यथोचित या ठिकाणी सन्मान केला जातो. त्यानंतर महादू त्याचप्रमाणे विठ्ठल बाबा पाटील यांचा आपण सन्मान केलेला आहे. या ठिकाणी असलेले 3 भूमिदान सुपुत्र म्हणजे अर्चन देव पाटील, विठ्ठल बाबा पाटील, राजमाता राष्ट्रमाता स्वराज्य माता जिजाऊ स्वराज्य संस्थापक आणि छत्रपती शिवाजी महाराज भोसले, स्वराज्य रक्षक राजे छत्रपती संभाजी महाराज भोसले
त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. या ठिकाणी सन्मान्य अमृतसिंह यांच्या शुभ हस्ते या कर्जत तालुक्यामध्ये 2च पदक आहेत. त्यामध्ये नंबर 1 चा पथक म्हणून सर्वजन विद्या मंदिर कोशी यांचा सन्मान केला जातो. जोरदार टाळ्या सातत्याने क्रांती दिन आणि बलिदान दिनाच्या औचित्य साधून त्यानंतर नेरळ विद्या मंदिर नेरळ कारण सर यांना विनंती आपल्या सर्व सहकार्यांच्या समवेत पुढे यावं. सर्व विद्यार्थी यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. कारण साहेब आज क्रांतीज्योत नेरळ विद्या मंदिरवरनं यांची संकल्पना खरं तर सोनावणे सर पुढे असतील त्याही पुढे यावं. सोनावणे सरांची संकल्पना होती, म्हात्रे सरांची संकल्पना होती आणि सातत्याने जी संकल्पना अंमलात आणली ते आमचे गट शिक्षण अधिकारी असतील, खैरे साहेब ही सातत्याने आमच्या समोर असतात. जोरदार टाळ्याने सर्वांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर सर्व विद्यार्थी साहेबांच्या हस्ते आज आपल्याला प्रमाणपत्र भेटतो. तो रायगड जिल्हा परिषद शाळा मानवली, पण जिल्हा परिषदेमध्ये त्याचा ठराव पास झालाय. तो म्हणजे वीर हुतात्मा हिराजी पाटील प्राथमिक शाळा मानवली. जोरदार टाळ्या या ठिकाणी शाळा मानवलीसाठी असतील. अतिशय प्रत्येक सक्रिय अशी कामगिरी करणारे माझे सर्व सहकारी यांचं पुन्हा एकदा रात्रोवती 9 डिसेंबर 1912 सालची आई दुर्गाबाईच्या पोटी वाघ जन्माला आला. माथेरानच्या रानात वाघ जन्माला आला. त्या वाघाच्या वडिलांचे नाव होते लक्ष्मण आणि त्या वाघाचे नाव ठेवून झाले विठ्ठल. वाघ माथेरानच्या रानात हळूहळू मोठा होत गेला. शिक्षणाचा पाया म्हणजे इयत्ता 4थी पर्यंत ते माथेरानात शिकले आणि इयत्ता 5वी पर्यंत शिकण्यासाठी ते पुण्यात गेले. पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर. अण्णा फायनल प्रथम क्रमांकाने पास झाले आणि 1937 साली पदवीधर झाले. कर्जतच्या वकीलचं ऑफिस लागले. वकिली पैसे कमवण्यासाठी केले नाही तर एखाद्या शेतकऱ्याकडे 5 रुपये असतील ते स्वीकारून किंवा स्वतःची पदर हळ करून ते त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देत असेल. 1942 क्रांतीमध्ये भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा लढा सारा तरुण एकवटला होता. स्वातंत्र्यासाठी सारी तरुणी झपाटली होती. स्वातंत्र्याची आशा शरद होती तसेच ग्रामीण भागात होती, गोल गरिबांमध्ये होती. महात्मा गांधींनी घोषणा केली, चले जाओ छोडो भारत इंग्रजांना साथ देवा. इंग्रज कवरले, इंग्रजांनी लाठीमार केला, अशुद्रांची नरकांनी तोडली आणि त्यांना पेटून उठली. या सर्व क्रांतिकारकांची पुण्यात एक गुप्त बैठक झाली. या बैठकीत कोणी काय काम केले ठरवण्यात आले. इकडे भाईंनी आझाद दस्ता नावाची एक संघटना स्थापन केली. या संघटनेत आगरी, मराठा, नावी, कुणबी, भाकूर इत्यादी बांधव सामील झाले. या गोकळ टोळीने रेल्वेचे रूळ उठवून टाकणे, विजेची केंद्र बंद पाडणे इत्यादी कामे केली. अण्णांनी आझाद दस्ते शहरातील गावातील तरुणांना समजावून घेतले. हे सर्व क्रांतिकारक कधी कंदमुळे का तर कधी चहा पिऊन आपला देश कडत त्याचं इंग्रजी चावू लागली की त्यांना पाण्यात सिद्ध करावे लागायचे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृती स्मरण करतो. आणि आजचा 9 ऑगस्ट हा क्रांती दिवस संपूर्ण देशभरामध्ये साजरा होत असताना आज जागतिक आदिवासी दिवस म्हणून सुद्धा आजच्या दिवसाची ओळख संपूर्ण देशभरामध्ये जगभरामध्ये आहे. आज मानवतेच्या या हुतात्मा स्मारकामध्ये आपण सारेजण ज्या वीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान देशासाठी, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी दिलेलं होतं, त्या वीरांना मानवंदना देण्यासाठी आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत. क्रांतीवीर भाई कोतवाल, क्रांतीवीर हिराजी पाटील यांना आजच्या या 9 ऑगस्टच्या क्रांती दिनाच्या निमित्ताने सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे हुतात्म्यांचे वारसदार ज्यांच्याकडे आपण पाहतो ते श्री सन्माननीय विठ्ठल बाळू पाटील, सन्माननीय श्री अरविंदजी पाटील माजी सभापती, प्रवीणजी डायरे स्मारक समितीचे अध्यक्ष, पंच
पंचायत समितीच्या सदस्य सौ रेश्मा अनिल जोशी, पंचायत समितीचे सदस्य सन्माननीय नितीनजी दुबे, माजी सभापती सन्माननीय अमर पिसाळ, प्रसाद दोरवे, राजेश भगत, संतोष पेरणे, अध्यक्ष आगरी समाज, पोलीस निरीक्षक बोर्डे साहेब होते या ठिकाणी उपस्थित, मंगळे साहेब, सहाय्यक गट विकास अधिकारी रवींद्र झांजे, माजी सरपंच किरण कांबळे, माजी सैनिक तुषार गवळी, माजी सरपंच रमेश गवळी, किशोर गायकर, मनोहर डायरे, प्रस्तावित त्यांनी सादर केले होते सन्माननीय लहू डायरे, जितेंद्र गवळी, आमचे गटविकास अधिकारी खेडे साहेब असतील, उपस्थित सर्व आपण मान्यवर, उपस्थित असणाऱ्या सगळ्या शिक्षक शिक्षकेतर, सगळे विद्यार्थी, सगळे आपण या पंचक्रोशीतील सगळे ग्रामस्थ, धोडे साहेब, आदरणीय रेश्माताई जोशी, तसेच पंचायत समितीचे माजी आणि उपसभापती, तसेच असणारे सदस्य सर्व आणि व्यासपीठावर असणारे सर्व सदस्य, तसेच या क्रांती दिनानिमित्त नेरळ येथून नेरळ विद्यामंदिर नेरळचे जे शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी यांनी क्रांतीज्योत या ठिकाणी आणली, तसेच श्रमजीवी विद्यामंदिर पोशी यांनी सुद्धा आपल्या पोशीहून या ठिकाणी क्रांतीज्योत आणली, तसेच दैरी मालेगाव केंद्र या शिक्षकांनी सुद्धा या ठिकाणी क्रांतीज्योत आणली. त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी आज जे दानशूर शेतकरी ज्यांनी आपला शेतीचा तुकडा या स्मारकासाठी दिला, ते सर्व उपस्थित असणारे आमचे शेतकरी बंधू, या सर्वांचे मनापासून आभार. आपल्या तालुक्याचे असणारे सर्व अधिकारी पदाधिकारी, आमचे शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्र, ग्रामस्थ, या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माननीय अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. सर्वांचे मनापासून धन्यवाद. हा सगळा परिसर